दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. छत्रपती श्री शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खालिस्तानीचं आंदोलन आहे, शेतकऱ्यांचं नाही. तिथं बसणारा शेतकरी नाही, तो खालिस्तान मधून आलेला आहे असं जाणीवपूर्वक वातावरण आणि कांडा टिकवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी त्या काळामध्ये केलं. आणि तसंच आता भारतातल्या तरुणावर हा अन्याय झाला. नेटचे पेपर फुटले, CBSEचे पेपर लीक झाले, अनेक पेपरमध्ये गोंधळ झाला. महाराष्ट्राच्या पेपरमध्ये TET मध्ये सुद्धा गडबड झाली. MPSC घरच्यासाठी लावून आला, अरे तो सगळ्यासाठी लावून आला. अरे मी बरेच आंदोलन केले, बरेच पराक्रम केले आहे, पण ज्याच्यासाठी लढतो तोच बाहेर यायला तयार नाही. भगतसिंग दुसऱ्याच्या घरात पैदा झाला पाहिजे, पण आपल्या घरात पैदा झाला नाही पाहिजे. घरातून टोमणे बरेच येतात, कायले करतो, कशाले करतो, अरे काय तुला काय खेळणं नाही, काय लोक येऊन पडलो. जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से. इनकलाब कशासाठी या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे आणि किती विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सर्वपक्षीय आंदोलन आहे का? हे आंदोलन प्रथमतः सर्वपक्षीय म्हणून नाही आहे. हे आंदोलन त्या 22 जे नीट परीक्षेत झालेल्या घोळामुळे, पेपर लीकमुळे ज्यांनी आत्महत्या केल्या, त्या एक प्रकारच्या आत्महत्या नसून भारताच्या शैक्षणिक भ्रष्टाचाराचा एक प्रकारचा सामूहिक हत्याकांड आहे. त्याच्या निषेधार्थ जे सोनम वांगचुक साहेब दिल्लीला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जे बसले होते, त्यांच्यावर झालेल्या ज्या 2 दिवसाच्या आधी त्यांना जे अनैतिक पद्धतीने म्हणजे लोकशाहीच्या विरुद्ध त्यांचं उपोषण बंद पाडून जे कारवाई केलेली आहे, त्यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन आज वरुड शहरामध्ये आयोजित केलेले आहे. पुढेही जर अशाच प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये सुरू राहिली तर आपण कशा प्रकारचा लढा यांच्या समर्थनात देणार आहे? सोनम वांगचुक यांच्या भारतात लोकशाहीच आहे आणि लोकशाही अखंड राहील. हुकुमशाही करणारे काही दिवसच करू शकतील, त्याला उत्तर जनताच देईल. फक्त वेळ लागेल आणि वक्त से बड़ा कोई रहनू म्हणे. प्रथमतः या देशामध्ये संविधानाला मानणारा संपूर्ण भारत देश आहे आणि या संविधानाच्याच मार्गावर संपूर्ण कायदे प्रणाली चालते. पण जे तानाशाही या देशामध्ये सुरू आहे, ज्या पोलीस मित्रमंडळांना समोर करून असे उपोषण तोडण्याचा प्रयत्न किंवा कुठे लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न किंवा देशामध्ये ज्या घडामोडी पोलिसांना समोर करून जे आज होत आहे, खरंच कुठेतरी असं वाटत आहे की देशामध्ये तानाशाही सुरू झाल्यासारखं दिसून येत आहे. म्हणून मी प्रत्येक उपोषणकर्ता असो किंवा जंतर मंतरवर सुरू असलेलं आज तीव्र स्वरूपात आंदोलन जे चालू आहे, याच्या समर्थनात आम्ही या वरुड तालुक्याच्या वतीने इथे उपोषणाला बसलो आहोत. 1 दिवसीय उपोषण आहे आणि आमच्या नैतिकता ज्याची जिवंत आहे, कोणाच्याही नेतृत्वात हे उपोषण किंवा कोणतंही आंदोलन सुरू नाही. प्रत्येक माणूस ह्या इथला नैतिक जबाबदारी घेऊन ज्याचे विद्यार्थी आज शिक्षण शिकून राहिले, ज्याचे विद्यार्थ्यांचं जीवन धोक्यात आहे, ते लोक आज उपोषणासाठी आलेले आहेत. नक्कीच, कारण की आज देशामध्ये संविधानाला जिवंत ठेवायचं असेल किंवा संविधानाचे संपूर्ण नियमावली कायम ठेवायची असेल तर ह्या सर्व गोष्टीसाठी आंदोलन आम्ही नेहमीच करत आलो आणि पुढेही करू. जरी आम्ही दिल्ली इथे जाऊ शकलो नाही, पण वरुड तालुक्यात, वरुड शहरात सतत करत राहू. असं बनण्याची वेळ आली आहे. या जंगल, जल आणि जमिनीचे मालक आम्ही आहोत हे आम्ही विसरून गेलो आहोत. जसा आम्हाला पारतंत्र्यात जगण्याची सवय झाली आहे, आधी आम्ही इंग्रजांची गुलामी केली आणि आता हे भांडवलशाही रूपी जे इंग्रज
आमच्यातलेच तयार झालेले आमच्या उरावर बसले आहे नाचण्यासाठी, त्यांनी जो अफूचा नशा आम्हाला चारलेला आहे, त्याची नशा आम्हाला आता इतकी झालेली आहे की आम्ही आमचेच अधिकार विसरलेलो आहोत. जी व्यवस्था आम्ही आमचा जीवनाचा उद्धार करण्यासाठी उभी केली, त्या व्यवस्थेत जे आम्ही रोजगारानं मानधनावर ठेवलेले आमदार खासदार हे आम्ही आमचे मालक समजून बसलेलो आहोत आणि ते त्यांच्या मताप्रमाणे आमच्यावर अन्यायकारी निर्णय लादता आहेत आणि आम्ही त्याचा विरोधही करू शकत नाही. या वरुडसारख्या मोठ्या शहरात जिथे कोचिंग क्लासेसच्या व्यवसायाचे करोडो रुपयांची उलाढाल आहे, तिथे एकही शिक्षक किंवा 5-50 विद्यार्थीही या आंदोलनात स्वतःच्या भवितव्याबद्दल साधा निषेध नोंदवायला किंवा उपस्थित येऊन एक रजिस्टरवर सही मारण्याची तुमच्यात हिंमत राहिली नाही. म्हणून आपण शंड झाला आहो इतकंच मी म्हणू इच्छितो. बाकी आता आपला उद्धार आपण कसा करता का आपल्याला अजून पुन्हा 3,000 वर्ष 4,000 वर्ष गुलामगारीत पुन्हा जायचं आहे. कारण हा भाजप रूपी राक्षस हा तुम्हाला आता 12 वर्षात जर यानं इतकं तुम्हाला विळखा घातला आहे गुलामगिरीचा, तर आता ही दिल्ली दूर आहे. बस धन्यवाद. दिल्ली जंतर मंतर येथे सुरू असलेले सोनम वांचूक यांचे आंदोलन काल त्यांना शासकीय यंत्रणेने उचलून नेलं. त्याचा निषेधार्थ आज या ठिकाणी आमचं जाणं झालं नाही, म्हणून आमचं जंतर मंतर हे केदार चौक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले चौक या ठिकाणी सर्व जागृत नागरिकांच्या वतीने, पक्षाच्या वतीने तर म्हणता येणार नाही, सर्व जागृत नागरिकांच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन आमरण उपोषण 1 दिवसीय चालू आहे. या आमरण उपोषणाला आमचा पाठिंबा आम्ही दर्शवत आहोत. धन्यवाद. 28 जूनपासून जंतर मंतरवर प्रोटेस्टचा प्रोटेस्ट जे सुरू झालेला आहे आणि इथलं सरकार अजूनही तस्तमस्त होत नाही आहे. या युवा पिढीला मारहाण केलेली आहे आणि या नव्या पिढीला जे इथं युवा पिढी आहे याला कॉकरोच समजण्यात येत आहे. म्हणून मी 4 लाईन तुम्हाला सांगत आहे कि बगीचे में दिखने वाला हर फूल रोज नहीं है. यहाँ की युवा पीढ़ी किसी पर बोझ नहीं है. इस देश के नौजवानों को कीड़े मकोड़े समझने वालों वो इस देश का भविष्य है, कॉकरोच नहीं है. आणि म्हणून सरकारला ठणकावून सांगतो की ह्या युवा पिढीच्या भविष्याला त्यांच्याशी खिलवाड करू नका. आणि इतकंच मी तुम्हाला कमी वेळात सांगत आहे. धन्यवाद.